नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुण्यातल्या डेक्कन परिसरात नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सिंहगड रस्त्यावरच्या एकता नगर मधल्या 2 सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे 15 घरांचा वीज पुरवठा बंद करण्यात आलाय। पुलाची वाडी आणि प्रेमनगर मधल्या 100 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आला। भारतीय हवामान खात्याने पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केलाय। कोयना धरण क्षेत्रात तसेच पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमल धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आलाय। येथील पूरजन्य परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। आज सकाळपासूनच पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आपण पुण्याच्या एकता नगरमध्ये आले आहोत। की माझ्या पाठी मागे एकता नगरला पाणी भरायला सुरुवात झाली आहे। प्रशासनाचे अलर्ट मोडवरती आहे। इंडियाचे जवान देखील दाखल झालेले आहेत। जिथे खड्डे आहेत, जिथे भराव आहे, तो जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे प्लेन करून पाण्यासाठी पाणी झाल्या वाट मोकळी करण्यात येत आहे। जी लोक आहेत त्यांना सुरक्षा स्थळी हलवण्यात प्रशासनाला आधी यश आलेलं आहे आणि जवळजवळ 3 तुकड्या एनडीआरएफच्या या ठिकाणी तैनात केलेल्या आहेत। खडकवासला धरणातून आताची अपडेट आहे की 35,000 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि बघू शकता कशा प्रकारे एनडीआरएफचे जवान असतील हे पूर्णपणे तयार आहेत की येणाऱ्या ह्या पूरजन्य परिस्थितीचा सामना करण्याची। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा इथं आलेल्या आहेत। त्याच्यावरती एक बोट देखील आहे जेणेकरून एखादी पूरस्थ परिस्थितीमध्ये काही जर प्रॉब्लेम अडथळा आला तर त्यासाठी ह्या गोष्टी प्रशासन इथं तत्पर ठेवलेल्या आहेत। पुण्यातील पावसाचे अपडेट न्यूज अपडेट तुम्हाला वारंवार देत राहीलच। तत्पूर्वी आता इथल्या प्रशासनाने इथल्या लोकांना योगाने स्थलांतर तिथे हलवण्यात आलेलं आहे। कॅमेरामन वैभवसह मी शुभम, न्यूज अनकट, पुणे। नाशिक शहरासह जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। गेल्या 24 तासात शहरासह इतर भागात 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील 5 धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आलाय। नंदूर मध्येश्वर धरणातून 36,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून 5 ते 7 गावांचा संपर्क तुटलाय। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे नाशिकच्या गोदाघाटावर पूर परिस्थिती पाहायला मिळते। रामकुंडावरील अनेक छोटी मोठी मंदिरे पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। प्रशासनाकडून गोदाघाट परिसरातील दुकाने हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होतीये। सध्या धरणाची 100 कडे वाटचाल सुरू आहे। धरण 86% भरले असून 80,000 क्युसेकने धरणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हा प्रवाह 1 लाख पर्यंत वाढण्यात असणार असं सायंकाळी 5 वाजता उजनी धरणातून 20,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे। त्यामुळे पंढरपूरसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। या भागात पुराचा धोका असल्याचं सांगण्यात आलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यातील राजनगर मध्ये दाखल झाले। या भागाला नुकताच पुराचा फटका बसला होता। पुण्यासह परिसराला पावसानं झोडपून काढलंय। त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडावे लागले। त्यात पुण्यातील एकता नगरसह अनेक रहिवासी भागात पाणी शिरलंय। त्यात अनेकांचे मोठं नुकसान झालंय। शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज ठाकरे यांनी भेट घेतली होती। त्यानंतर आज या भागातील मृतांना तातडीने मदत जाहीर करण्यात आली आहे। आज राज ठाकरे एकता नगर भागात पूरग्रस्तांच्या भेटीला आले। त्यांनी यावेळी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। सरकारची बोली आणि आता काहीतरी मार्ग काढू म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं। त्याप्रमाणे कालच मुख्यमंत्र्यांबरोबर माझी बैठक झाली आणि महत्वाचे जे 2 विषय होते त्या 2 विषयामध्ये माझं त्यांच्याशी बोलणं झालं। खरं तर 3 विषय होते। त्यातला एक विषय होता मुळामोठा कॉरिडॉर जो आहे यातल्या इलिगल गोष्टी बाजूला सांगणे काढणे असं काम करून सुरू झालेलं आहे। दुसरा विषय होता की रिडेव्हलपमेंटचा आणि रिडेव्हलपमेंटचा विषय अडला होता। फक्त तुम्हाला FSI मिळत नाही या गोष्टीसाठी कोणी तिथे रिडेव्हलपमेंट करायला येणार नाही, परंतु या रिडेव्हलपमेंटसाठी म्हणून जागा FSI वाढवण्यासाठी
शब्द दिलेला आहे की त्याचा FSI वाढला तर रिडेव्हलपमेंट होऊ शकेल आणि त्या प्रकारची पावलं मला असं वाटतं पुढच्या आठवड्याभरामध्ये घेतली जातील. त्याप्रमाणे तुमच्या इकडची सगळी रिडेव्हलपमेंट हे जवळपास 3 लाख नागरिक राहतात त्या नागरिकांसाठी म्हणून ती रिडेव्हलपमेंट होईल. दुसरा विषय होता तो म्हणजे तुमची जी वाहनं आहेत, जी वाहनं या पाण्याखाली गेली आणि इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला इन्शुरन्स देत नाही आहेत. तर कालच मुख्यमंत्र्यांनी मुंबई पुणे महानगरपालिका आयुक्त आणि कलेक्टर या दोघांनाही सांगितलेलं आहे की इन्शुरन्स कंपन्यांबरोबर बोलून घ्यायचं आहे आणि त्या इन्शुरन्स कंपन्यांकडनं सगळ्या व्हेकल्स ज्या आहेत याचा इन्शुरन्स लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे त्या सर्व नागरिकांना देण्यासाठी म्हणून. आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आचारसंहिता कधी लागणार याची तारीख सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात. सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटील बोलत होते. ते म्हणाले, DPDCचा 99% निधी खर्च करण्यात यशस्वी झालाय. काही निधी खर्च करण्यासाठी वर्क ऑर्डर 31 ऑगस्टपर्यंत काढण्याचे आदेश दिलेत. 112 कोटी रुपयांचा निधी आपल्याला वाढवून मिळालाय. नियोजनाच्या सदस्यांनी कामाला सूचना दिल्या असून 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागेल हे अंदाजे तसे गृहीत धरून कामं करण्याच्या सूचना दिल्यात. 20 सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचा अंदाज. कुणबी मराठा हे खरे मराठा नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा असं मोठं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय. यवतमाळच्या पुसदमधील सभेत त्यांनी हे वक्तव्य केलंय. विधिमंडळात सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार आहेत तर केवळ 11 OBC आमदार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर OBC आरक्षणाला 100% धोका असल्याचं त्यांनी सांगितलं. ते सभागृह आहे यामध्ये 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत. 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त 11 OBCचे आमदार आहेत. कुणबी स्वतःला OBC जरी म्हणत असला तरी सभागृहामध्ये तो म्हणतो मी मराठ्यांबरोबर. तो धनगरांबरोबर नाही, तो माळ्यांबरोबर नाही, तो वंजाऱ्यांबरोबर नाही, तो लिंगायतांबरोबर नाही, तो बंजाऱ्याबरोबर नाही, तो तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सोनार, धनगर यांच्याबरोबर तर अजिबातच नाही. आणि म्हणून मगाशी म्हटलं की सावध राहा, यांच्यापासून सावध राहा. OBCच्या आरक्षणाला धोका आहे का? 100% धोका आहे. 100% धोका आहे. अनिल देशमुख PAच्या मार्फत पैसे घ्यायचे, त्यांच्या विरोधात माझ्याकडे पुरावे असा आरोप सचिन वाझे यांनी केला होता. यानंतर आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगाचे अहवाल समोर आणावा अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. आता चांदीवाल आयोगाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांसाठी कोणतेही पैसे जमा केले नाहीत असं उत्तर दिल्याची माहिती समोर आली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसतात. बैठका, दौरे, पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणावर होताना दिसतायत. अशातच पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांसोबत गेलेले नेते पुन्हा एकदा शरद पवारांसोबत येताना दिसतायत. त्याचबरोबर इतरही पक्षातील नेते शरद पवारांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करताना दिसतायत. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटात प्रवेश केलाय. शरद पवारांनी सदाभाऊ खोत यांना आगामी निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का दिलाय. रयत क्रांती पक्षाचे पक्षाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खासदार काळगेंना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली आहे. जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र या संदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात या जात वैधता प्रमाणपत्र संदर्भात सुनावणी होणार आहे. खंडपीठानं ही नोटीस बजावल्यानं खासदार शिवाजी काळगे हे आता चांगलेच अडचणीत आले. सिंदखेड राजा नाशिककडे निघालेल्या बसचा जालन्यात दुर्दैवी अपघात घडला असून या घटनेत बस चालक आणि वाहकासह 17 प्रवासी जखमी झालेत. जखमींवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून
जालना शहरातील कन्हैया नगर चौफुली जवळील वन विभागाच्या कार्यालयाजवळ आज पहाटे हा अपघात घडलाय। सायकलवाल्याला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाने जोरात ब्रेक मारल्याने बस उलटी फिरून विरुद्ध दिशेला असलेल्या ट्रकवर आदळल्याची प्राथमिक माहिती मिळते। वेळ झालीये टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अँड कट।